यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत। नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी। आपल्या गोडूल्या सोनूल्या बाळाची प्रत्येक हालचाल, निरागस हावभाव, त्याचं दिवसागणिक बदलणारं रूप त्याच्या आई-बाबांना हरकून टाकत असतं। क्षणोक्षणी फोटो काढण्याचा मोह त्यांना होतो। त्यांचा हा मोह ओळखून बाळाचं थीम फोटोशूट ही आपली खासियत बनवलेल्या आचल फोटोग्राफीची ही कथा। गोकुळाष्टमी, एकादशी, कार रेसिंग, महाशिवरात्री, शिवजयंती, गुढीपाडवा, मकर संक्रांत, क्रिसमस या आणि अशा 17 वेगवेगळ्या थीमवर न्यूबॉर्न किड्स आणि मॅटर्निटी फोटोशूट ते करतात। 2019 सालापासून बाणेर पाषाण लिंक रोडला आचल फोटोग्राफी या नावाने भूषण फंड आणि आकांक्षा फंड यांनी या व्यवसायाची सुरुवात केली। एका मजल्यावर मॅटर्निटी शूट आणि दुसऱ्यावर न्यूबॉर्न आणि किड्स शूट साठी लागणारा सेटअप त्यांनी निर्माण केला आहे। साधारणपणे 4000 रुपयांपासून सिंगल थीम फोटोशूटचे दर सुरू होतात। यामध्ये लागणारे प्रॉप्स, कॉस्ट्युम्स हे सगळे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। सकाळी 8 पासून ते रात्री 10 पर्यंत विविध स्लॉट्स मध्ये लोक फोटोशूट करून घेतात। मॅटर्निटी, न्यूबॉर्न आणि किड्स ह्या थोडेसे चेन असणारी कॅटेगरीज आहेत। म्हणजे मॅटर्निटीसाठी आलेले क्लायंट हा न्यूबॉर्न करतोच आपल्याकडे, आणि न्यूबॉर्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी म्हणत किंवा 1 वर्षांनी म्हणत परत ते आपल्याकडे रिटर्न शूटला येतातच। म्हणून ह्या 3 कॅटेगरीज आम्ही चूज केल्यात। स्टुडिओचा जो एरिया आहे तो साधारणतः 3000 स्क्वेअर फीट आहे। तर आम्ही स्टुडिओमध्येच सगळं सेटअप रेडी करण्याचा विचार केला, कारण मॅटर्निटी जर लेडीज बघितलं तर त्यांना थोडंसं वॉक करायला बाहेर 8व्या-9व्या महिन्यामध्ये तेवढी एनर्जी नसते, बाहेर थोडंसं थकवा, आणि मेन म्हणजे फोटोग्राफीमध्ये एक्सप्रेशन खूप महत्त्वाचे असतात। आणि थोडं जरी थकवा आला की लगेचच एक्सप्रेशन थोडेसे डल होतात, तेवढी नॅचरल स्माईल मिळत नाहीत। आणि मग आपण हा स्टुडिओमध्ये जर सगळं सेटअप जसं की फिल्म सिटीमध्ये असतात तसे आपण स्टुडिओमध्येच करण्याचा निर्णय घेतला। आणि त्याचं हे कारण की आपण पाहिजे तसं लाईट इथे अरेंज करू शकतो, त्याचा काही फरक नाही पडत। आणि आपण पाहिजे त्या टायमिंगला आउटडोरचा जर विचार केला तर फक्त मॉर्निंगला आपल्याला बेस्ट शूट मिळतं आणि इव्हिनिंगला। तसं जर विचार केला तर आपण स्टुडिओमध्ये पाहिजे त्या वेळेला आपण शूट करू शकतो आणि पाहिजे तसं लाईट आपण सेट करू शकतो। आर्ट फील्डमध्ये असल्यामुळे कलर पॅलेट कशा असल्या पाहिजेत किंवा कलर स्कीम कसल्या असल्या पाहिजेत ह्याचं नॉलेज खूप जास्त होतं, आणि त्यानुसारच मी सेटअप स्वतःच रेडी करण्याचा डिसिजन घेतला। कोणता इंटेरियर डिझायनर वगैरे तिथे आम्ही हे केलं, हायर केलं नाही आहे। तर मी स्वतःच इथे सगळे सेट्स रेडी केलेले आहेत। आणि इथे बघितलं तर आपण सगळेच सेटअप्स आहेत, म्हणजे ट्रेडिशनलपासनं वेस्टर्न, इटालियन हे सगळे प्रकारचे आपल्याकडे सेट्स आहेत। आणि तिथे पण प्रत्येक कलर्सला कसे मॅच होतील हा विचार करून आम्ही इथे सेटअप्स सगळे रेडी केलेले आहेत। सुमारे 18 लोकांची टीम वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून यशस्वीरित्या हा व्यवसाय चालवत आहे। फोटोग्राफी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला जागा, सेट आणि कॅमेरा यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी लागते। क्लायंट सोबत त्या बाळाची आजी पण होती, पणजी पण होती आणि मम्मी पण होती। बट ते बेबी क्रँकी झालं आणि भूषणने त्याला एवढं छान पद्धतीने हँडल केलं की अक्षरशः ती आजी आणि पणजी दोघी जणी विचारायला लागल्या की हे कसं पॉसिबल आहे, तुम्ही काही ट्रिक्स यूज करतात का बेबीला शांत करण्यासाठी, किंवा आणखी तुम्ही काय वापरतात। सो बेसिकली म्हणजे एवढं प्रिकॉशन्स घेऊन शांत करून शूट करून घेणं म्हणजे ही पण एक कला आहे। लहान मुलांना सांभाळून त्यांचे उत्तम असे फोटो काढणे ही एक कला आहे। संयम आणि प्रशिक्षणाने ती प्राप्त होऊ शकते। त्यामध्येही वेगळेपणा दाखवत विविध सणावारांचे फोटोशूट करणाऱ्या आचल फोटोग्राफीने मार्केटमध्ये एक वेगळा ट्रेंड सेट केला आहे। अशाच नाविन्यपूर्ण यशोगाथा आपण यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात पाहूयात।